नमस्कार ओके. मॅडम. नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. स्वागत आहे. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या प्रशालेच्या वतीने आंतरजाल उपक्रमांतर्गत कविता लेखनाच्या कार्यशाळेचं आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी सांगलीहून आदर्श राज्य पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे अशा गुणवंत शिक्षिका, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र इत्यादी विविध कलांची आवड असणाऱ्या, सतत हसतमुख आणि प्रसन्न असणाऱ्या एक लेखिका, त्याचबरोबर सुप्रसिद्ध कवयित्री आदरणीय सौ वंदना हुलबत्ते मॅडम उपस्थित आहेत. त्या आज आपणाशी अशी फुलते कविता या विषयावर संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे प्रशालेच्या वतीने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री कदम सर, माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम आपण मॅडमांचा परिचय पाहू, कारण त्यांच्या कार्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर ती आपणाला परिचयातूनच अधिक समजेल. त्यांचं नाव सौ वंदना हुलबत्ते, शिक्षण बीकॉम एटीडी AM. सध्या त्या राणी सरस्वती कन्या शाळा सांगली इथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचं शैक्षणिक कार्य जर पाहिलं तर ते खूप मोठं आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते. विविध अशा प्रकारच्या वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, निवड श्रेणी, इयत्ता 7वी इयत्ता 8वी पुनर्रचित अभ्यासक्रम अशा विविध ठिकाणी त्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय लोकनृत्य, एकांकिका इत्यादी विविध क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपली उत्तम भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या विषयावरती एकांकिका सादर करून स्पर्धेसाठी पाठवलेल्या आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या शाळेनं बक्षीस सुद्धा मिळवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तज्ञ मार्गदर्शिका म्हणून त्यांची ओळख तर आहेच, शिवाय विविध ठिकाणी जी बाल साहित्य संमेलन असेल किंवा इतर साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग असतो. आणि त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी एकूण 8 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हे खरं तर हे आपल्या दृष्टीनं किंवा सांगलीकरांच्या दृष्टीनं अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. पण 8ही पुरस्कारांचा मी उल्लेख करत नाही, पण सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे राज्य शासनाकडून त्यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचा साहित्याचा प्रवास जर पाहिला तर आम्ही तुमचे सोबती, शाळेला चाललो आम्ही ही पथनाट्य, स्वरा बोलू लागली हा कथा संग्रह, शिवाय या पोशाखा, वाघोबाचे दुकान, कोंडमारा इत्यादी कविता संग्रह, म्हणजे अशा विविध विषयावरती त्यांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. त्यांची आम्ही तुमचे सोबती या पुस्तकाला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांनी विविध मासिके, वृत्तपत्रे, आकाशवाणीसाठी विविध विषयांवर सातत्याने लेखन केलेलं आहे. आजही त्या लेखन करत आहेत. अशा या एक उपक्रमशील गुणवंत शिक्षिका, एक उत्तम लेखिका, कवयित्री आज आपल्याला लाभलेल्या आहेत. मी आदरणीय सौ वंदना हुलबत्ते मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अशी फुलती कविता या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी कविता कशी लिहावी किंवा कविता लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात मार्गदर्शन करावं. आदरणीय सौ वंदना हुलबत्ते मॅडम. नमस्कार वैशाली ताई. नमस्ते. आणि सर्व नमस्कार सर्व बालमित्रांनो. तर आज आपण गप्पा मारणार आहे. तुम्हाला गप्पा मारायला आवडतात ना? गप्पा मारायला आवडतात ना? हो. तर मी काहीतरी सांगणार म्हटलं की तुम्हाला काय येणार, कंटाळा येणार. आपण काय करायचे, गप्पा मारायचे. आज आपला विषय काय माहितीये? आज बहिणी आता काय सांगितलं विषय काय? अशी फुलते कविता. अशी फुलते कविता. आता बघा, या कवितेचं आणि आपलं खूप जुनं नातं आहे. आपल्याला आपली आई झोपवताना काय म्हणते, अंगाई म्हणायची, बरोबर आहे. आपण खावं म्हणून ती काय करायची, चांदोमामा करून चांदोमामा भागलास का म्हणून ती आपल्याला भरवायची, बरोबर. आणि आपल्याला सगळं छान छान यावं म्हणून इथे बस मोरा, बाळ घालतंय चारा असं करून
ती आपलं मनोरंजन पण करायची. या सगळ्या कविता आपल्याला कोणी शिकवलेत का रे? नाही. पण आपल्याला सगळ्यांना त्या पाठ आहेत. अगदी कुठल्याही मुलांना विचारलं, माणसांना विचारलं तर या सगळ्या कविता पाठ आहेत. का बरं? तर ह्या आपल्याला अगदी लहान असल्यापासून आपल्या जवळ आहे. मला असं वाटत नाही की चांदोमामा भागलाच का, येत नाही असं कुणी नाही. कारण याला ताल आहे, लय आहे, संगीत आहे, छानपैकी बोली भाषेत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या कविता आपल्याला आवडतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही. परीक्षा नाही म्हटलं की आपण सहज पाठ करतो किंवा होऊन जातं. म्हणजे अगदी आपल्या वाढीसाठी, विकासासाठी आपण जसं लहानाचे मोठे होत जातो तसं ह्या कविता आपल्या बरोबरच असत असतात आणि त्या आपल्या कधी अंगवळणी पडतात कळतच नाही. बघा, कुठलं पण एखादं गाणं असेल तर ते सहज पाठ होतं. पण कविता पाठ करायची म्हटलं की बापरे, कधी पाठ करायची. पण त्यालाच जर चाल लावली तर ती कविता मात्र सहज पाठ होते. कारण का? तर तुला ताल, लय आपल्याला फार आवडते. आणि बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही सिनेमाच्या चालीवर सुद्धा कवितांची चाल लावता. का? तर तुम्हाला त्या छान छान पैकी पाठ होतात. मला सुद्धा माझ्या बालपणीतल्या म्हणजे अगदी 3री-4थीतल्या कविता सुद्धा मला पाठ आहे. आज इतकी वर्ष झाली तरी पाठ आहेत का? तर त्या तशाच्या तशा लक्षात आहेत. आम्हाला एक कविता होती, या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस हा तुमचा समजा, स्वस्त बसे तोची फसे, अशी कविता होती. त्याचं चित्र सुद्धा मला आठवते बरं का. असा तो एक व्यक्ती अशी पाठीमागनं निघाले, त्याच्या पाठीमागे सुपरमॅन सारखं असं काहीतरी आहे आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी असं आहे आणि ती मुलं सगळी त्याच्या मागून निघाले. चित्रासकट ती कविता आठवते. किंवा लाडकी माझी बाहुली होती एक, मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लागते. मला माहित आहे, मला त्याचे काहीही शब्द तेव्हा कळत नव्हते, भाव कळत नव्हते. पण या कविता मात्र लक्षात आहेत. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, ही कविता असू नये किंवा मी पहिली तू दुसरी, परींच्या ह्याच्यामध्ये कविता होती किंवा ही असेल, खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या, कुसुमाग्रजांची कविता होती. तेव्हा माहित नव्हतं. पण ह्या सगळ्या कविता आवडायच्या, आजही पाठ आहेत. कारण त्या कवितेचं आवड होती किंवा त्या कविता छान वाटायच्या. तर आजही तुम्हाला सुद्धा अशा कविता तुमच्या आठवतात का रे? 3री-4थीतल्या आठवतात का? कुणाला आठवते म्हणणार आहे? बर, ठीक आहे. आता बघा, कविता बनवायची, अशी फुलवायची म्हणजे काय असतं ते आपण आता थोडक्यात बघूया बरं का. तुम्हाला हे माहित आहे, दुधामध्ये तूप असतं, बरोबर? असतं का? मला कसं काय रे? कसं काय? कोण सांगेल मला? दुधामध्ये तूप असतं, कसं काय? कसं काय असतं तू सांगशील मला? कोण सांगेल? बोला विद्यार्थ्यांनो. हा, दुधात तूप ठीक आहे, मीच सांगते. आता बघा, दुधाचं काय करावं लागतं? दूध तापवायला लागतं, मग त्याचं दही करावं लागतं, दही घुसळावं लागतं, मग त्यात लोणी येतं, लोणी कडवलं की त्याचं तूप होतं. म्हणजे ही काय झाली? प्रक्रिया झाली. तसंच दूध घेतलं आणि आपण तूप काढत बसलो, होणार आहे का? होणार नाही. बरोबर बरोबर. तर आपल्याला त्या दुधाला काहीतरी वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. म्हणजे आपल्याला त्या दुधामधलं तूप काय करता येतं? वेगळं करता येतं. ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात? प्रक्रिया म्हणतात. तसं कविता तयार करताना सुद्धा काही प्रक्रिया असते किंवा काही टप्पे असतात, ते आपल्याला काय करायला लागतात? पुढं 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 घ्यावे लागतात. आता बघा,
आई एखादा पदार्थ करते, तोच पदार्थ बहीण करते, तोच पदार्थ दादा करतो, तोच पदार्थ बाबा करतात. तुम्हाला सगळ्यात कुणाचा आवडतो जास्त? आईचं. समजा आईचा आवडतो. का बरं? आईचा का आवडतो? आईचा का आवडतो पदार्थ केलेला? कारण तिच्या ह्याच्यात पदार्थाला काय असते? काय असते? चव असते. मग बहीण केली किंवा तुम्ही सुद्धा केलं तर अगदी पहिल्यांदा बिघडेल, पण 2, 3, 4 वेळेला केल्यानंतर काय होतं? तो पदार्थ तुम्हाला पण जमायला लागतो की नाही? जमतो की नाही? म्हणजे तुम्ही काय केलं त्यासाठी? काय केले? काय केले तुम्ही? प्रयत्न केले. आणि काय आत्मसात केलं? आत्मसात काय केलं? कौशल्य. तुम्ही काय आत्मसात केलं? कौशल्य. एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर आपल्याला त्याचं काय होतं? सराव होतो. त्याबद्दलच आपल्याला काय होतं? आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्यामध्ये काय प्राप्त होतं? कौशल्य प्राप्त होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कविता कशी बनवायची यासाठी मी तुम्हाला गोष्टी सांगते. बघा, एखाद्या दुधापासून तूप तयार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतात? त्यावरती प्रक्रिया करायला लागतात. तसंच एखादं कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? सराव करावा लागतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्याला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. आणि हे सगळं झालं की मग आपण काय करतो? तो पदार्थ, ती गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. आता मला सांगा, आपण कविता वाचतो. तुम्हाला कुठली कविता आवडते रे? मला कोण कुठलीही कविता सांगून सांगाल? कुणीही एक 4 ओळीची कविता म्हणून दाखवाल? आदित्य, कविता म्हणून दाखवतोस कुठलीही? बोला. तुला आवडेल ती. हा, पाठ्यपुस्तकातली सुद्धा चालेल, काय हरकत नाही. हा, म्हण अगदी अवश्य. फुलपाखरूची कविता आहे. हा, म्हण काय हरकत नाही. वा वा, शाब्बास. आता बघा, यातलं फुलपाखरू, गंध, रंग सगळे तुम्हाला ओळखीचे आहेत ना? हे सगळे शब्द ओळखीचे आहेत की नाही? तुम्ही नेहमी बघता की नाही? ऐकता? आता बघा सिद्धी, बरोबर ना? हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहेत. आणि हे आ, ई ह्या स्वरामधले, क, का, की, ह्या वर्णमालेतले, म्हणजे सगळी जी अक्षरं आहेत ती त्यापेक्षा वेगळी आहेत का? नाही. तर आपण जे काही शब्द घेतो ते आपल्या नेहमीच्या बोलण्यातले असतात, नेहमीच्या अक्षरांमधले असतात, पण त्याची एक काय करावी लागते? माळ तयार करावी लागते. एक काय करावी लागते? गुंफण तयार करावी लागते आणि मग त्याची कविता होते. आता सगळ्यांच्या जवळ वही पेन आहे का रे? वही पेन घेतले का? हा, मग मी एक तुम्हाला शब्द सांगते काय? हा, आणि तुम्ही लिहायचा. कळी. कळी. हा, कळी म्हणून लिहिलं. आता लिहा, ती कुठली कळी आहे? कशाची आहे? कुठल्या फुलाची आहे? लिहा. कळी कुठल्या फुलाची आहे? ते फुल कुठं आले? कुंडीत आले? पाण्यावर आले? बागेत आले? त्याच्या संदर्भातली माहिती लिहा. एक नुसते शब्द लिहा. झालं का लिहून? कुणाचं लिहून झालं मॅडमना बोला, वाचून दाखवा. आता
आता कोण मला वाचून दाखवेल काय काय लिहिलं ते? म्हणजे विषयाची निवड कशी करायची आणि त्याचा विचार कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. कोण दाखवेल, कोण सांगेल? वेदांग वाच. ऑडिओ चालू कर तुझा. हा. कळी जास्वंदाची. बरोबर. जास्वंदाचं झाड अंगणात. हा बरोबर. आणि कोणी लिहिलंय? मॅडम मी. हा बोल ना. तुझी कळी कुठली आहे? गुलाबाची कळी जमिनीत आल्या. जमिनीत म्हणजे जमिनीत झाड लावले त्याला कळी आली. बरोबर आहे. आणि कोणी लिहिले? मी. हा बोल सिद्धी. गुलाबाची कळी आहे आणि ती रोपट्या लहान रोपाला लागले. लहान रोपाला म्हणजे कुंडीमध्ये आहे त्याला लागले. बरोबर. आता आणखीन आणि कोणी लिहिलंय? मॅडम मी सांगू? हो सांग ना बाळा. गुलाबाची कळी पाण्यात आली. गुलाबाची कळी पाण्यात आली. पाण्यात कशी येईल बाळा? पाण्यात कुठली कळी येते सांग बघू. कोणाला माहित आहे पाण्यात कुठली कळी येते? कमळाची. अगदी व्हेरी गुड. कोणी उत्तर दिलं? कमळाचं. कमळ बरोबर आहे. आता बघा इथं काय आलं? तुमचं निरीक्षण. तुम्ही काय बघता? उघडा डोळे बघा नीट. बरोबर ना? आता तुम्ही एरवी डोळे झाकून चालता का? नाही. हा तर तुम्हाला काय सांगायचं आहे की आपलं लक्ष सगळीकडे पाहिजे, निरीक्षण पाहिजे. प्रत्येक कळी ही वेगळी असते, त्याची उमलण्याची स्थिती वेगळी असते. गुलाबाची कळी 15 दिवस लागते उमलायला. तसंच मोगऱ्याची कळी 15 दिवस लागत नाहीत. हे निरीक्षण पाहिजे तुम्हाला. मग कुठली कळी किती दिवस लागतात, ती कशी होते, तिचा सुगंध काय आहे, ती कुठे येते, हे सगळं जेव्हा आपण लिहून ठेवायला लागतो तेव्हा आपल्याला त्याबद्दलची माहिती जास्त मिळते. बरोबर. आता बघा कधी कळीचं फूल होताना बघितलंय का तुम्ही? कळीचं फूल होताना बघितलंय? कळीचं फूल कसं होतं बघित. आणि त्यातले ते तुम्ही स्वतः जर झाड लावलं असेल तर ते किती वेळेला जाऊन बघितलंय? रोज. आपल्याला आपण लावलेल्या झाडाला कळी आली की आपण सगळ्यांना गावभर सांगतोय बघ मी झाड लावले त्याला कळी आली. आता त्याचं कधी एकदा फूल होतं असं तुम्हाला झालेलं असतं. बरोबर. आता बघा एखादा विषय आपल्याला कवितेसाठी निवडायचा असेल तर त्या विषयासाठी असणारी आवश्यक माहिती आपण काय केली पाहिजे? त्यासाठी एकत्र केली पाहिजे, त्याचं निरीक्षण पाहिजे, ती जमा केली पाहिजे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? आपण एखादं भांडार तयार केलं पाहिजे. सगळं आलं त्यामध्ये घातलं आणि मग एक एक त्यातनं बाहेर काढायचं आणि एक कविता तयार करायची. आता बघा एक होती कळी खूप खूप खुळी. त्याच्यात मी एक कविता आता तुम्हाला 4 ओळी सांगते. एक होती कळी खूप खूप खुळी, हसायची नाही डुलायची नाही. असं जर मी म्हटलं तर तुम्हाला काय वाटणार? त्यात काय आहे वेगळं? एक कळी आहे ती हसत पण नाही डुलत पण नाही. बरोबर ना? आता एखादं वर्णन करत असताना अरे सकाळपासून तू काय केलं? हा मी हे केलं, मी आधी उठलो, मग नंतर दात घासले, मग हे केलं ते केलं, असं जर आपण सांगायला लागलो तर तुम्ही काय म्हणतात? एक गप रे, बोर मारू नकोस. बरोबर की नाही? आपण काय म्हणतो? ए बोर मारू नको, कारण हे आम्हाला माहिती आहे वेगळं काय केलं सांग. आता बघा एक होती कळी खूप खूप खुळी, हसायची नाही डुलायची नाही, एकदा काय झाले. आता हा शब्द तिथं आला, ही ओळ आली, मग प्रत्येकाला काय वाटणार सांगा मला? एकदा काय झाले. काय काय होऊ शकतं त्या कळीच्या बाबतीत? कोण कोण सांगेल? फुल उमलू शकतो. हा पुढं फुल उमलू शकतं. पुढं
सुगंधी वास सुटू शकतो. बर, आणखीन आणि काय होऊ शकतं? फुलाच्या पाकळ्या गळू शकतात. बर, ठीक आहे, अगदी बरोबर आहे, नैसर्गिक आहे. पुढं. फुलावर मधमाशी बसू शकते. अगदी उत्तम. पुढं. फुलपाखरू बसू शकते. अगदी बरोबर. पुढं. आणि फुलाने झाड फुलाने झाड शोभून दिसतं. बरोबर आहे. आता बघा, एखादं कोणीतरी असेल, म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, आणि त्याला त्यातलं काय आवड नाही, तो चटकन ती कळी तोडू पण शकतो की नाही? कळी काय करू शकतो? तोडू पण शकतो. किंवा एखादी शेळी आली तर ती कळी काय करते? खाऊ पण शकते. म्हणजे वेगवेगळ्या घटना घडू शकतात. बरोबर आहे. आपण त्या कळीचा कसा संदर्भ लावणार, आपण काय काय त्याच्यासाठी ठेवणार, हे महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? तर हा एक उदाहरण दाखल सांगितलं की आपण एखादा विषय निवडला तर तो विषय मांडत असताना कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. आता एक होती कळी, यावरती एक कविता तयार करायची नंतर, आणि ती तुम्ही आपल्या आडमुठे बहिणीला दाखवायची. लक्षात आलं? आता एक मी पुढचा विषय घेते. आपण सगळेजण आता काय करतोय, 8-9 महिने ऑनलाईन तासिकेमध्ये शिकतोय. मला सांगा, तुम्ही या काळात कशाला जास्त मिस केलं? तुम्हाला काय राहून राहून आठवतंय? मैत्रिणी, शाळा, शाळेतील मित्र, मैत्रिणी, शाळा आणि मित्र, फ्रेंड्स. आता शिकण्याच्या बाबतीत म्हटलं तर काय आठवतंय तुम्हाला? वर्गामधलं वर्ग, बेंच, फळा. वर्गामध्ये बसून अगदी शिक्षण अगदी घेतले. अगदी बरोबर. फळा. तुम्हाला फळा फार आवडतो की नाही? कारण का, तर त्या फळ्यामुळे तुम्हाला काय होतं? ज्ञान मिळतं. आता बघा, फळ्याच्या संदर्भात असणारे शब्द पटपट लिहून काढायचे सगळ्यांनी. फळा, त्याचा रंग कसा आहे, त्याच्यावर काय लिहिलं जातं, ते तुम्हाला काय देतं? झालं का लिहून? आता मला सांगा, काय काय तुम्ही लिहिलं? मॅडम बोल. मॅडम मला फळ्यावर 2 ओळी सुचलेत, सांगू? अगदी उत्तम. बोल. फळा असतो काळा, त्यामध्ये असतात अक्षरांच्या माळा, शब्दांच्या माळा. सुंदर सुंदर. फळा असतो काळा, त्यावर असतात अक्षरांच्या माळा. सुंदर कल्पना आहे. आता बघा, ही कविता तुला पुढं अजून लिहिता येईल. मग कवितेमध्ये किती? 4 ओळी असाव्यात. त्याचं कडवं होतं. दुसऱ्या आणि चौथ्या ह्याचं यमक जुळवायला पाहिजे. हा, बोला. बोल बाळा, पुढं. हा, सांग. बोल. फळा रे फळा, होता किती काळा, लावून गेला त्याचा सगळ्यांना हा लळा. बरोबर आहे. आणखीन? मुलं सगळी तयारीचे आहेत बरं का मॅडम. चांगलं बोलतात. आपली प्रेरणा, जे तुम्ही मुलांना बोलत करताय, त्यांच्याशी छान संवाद साधताय, तुमच्याशी ती एकरूप झाली. कारण जे म्हणायचंय ते लगेच येतंय. कारण आता कसं झालंय फळ्याबद्दल, कारण फळ्यावरती आपण जे शिकतो ते आपल्या मनामध्ये उमटत असतं. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या पुढे काय काय आहे ते बघायचं होतं. अजून काय रे? आणखीन कोण असेल तर बोला. कारण आता बघा, अजून त्यात काय घालता येईल? अक्षर झाली. तुम्ही काय लिहिता त्याच्यावर? सुविचार लिहिलेले असतात. शिक्षक आकृत्या काढतात. फळ्यांचा रंग फक्त काळाच असतो का? आता हिरवा पण असतो. हे सगळं निरीक्षण आपल्याला हवं. गुंडाळी फळा असतो, बरोबर? पुन्हा बाहेर पांढरा फळा असतो. हे जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तेव्हा तुमच्या विचारांची दारं काय झाली? विस्तृत झाली. बरोबर? तुम्ही एका परिघाच्या बाहेर गेलात. एकाच गोष्टीला तुम्ही वेगवेगळ्या पैलून बघायचं, म्हणजे वेगवेगळ्या
दृष्टिकोनातनं बघणं महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ती कविता जी तयार होईल ती जास्तीत जास्त परिपूर्ण होईल. लक्षात येत आहे? तर त्या दृष्टिकोनातनं आपलं काही कमी नाही राहता कामा. त्या कवितेमध्ये सगळे विषय यायला पाहिजेत, सगळे मुद्दे यायला पाहिजेत. असं जर वाटत असेल तर आधी त्या संदर्भात काय काय आहे हे काय करायला पाहिजे. एक शब्दांची ओंझळ किंवा शब्दांची एक कोठडी आपण तयार केली पाहिजे. म्हणजे आपल्याला हळूहळू त्यातले शब्द बाहेर काढून कविता तयार करता येते. बरं, अजून कोण दाखवणार आहे कविता म्हणून? आणि एकच नव्हे, एकाच विषयावर 2 वेगवेगळ्या 3-4 कविता होऊ शकतात फळ्यावरच. एकदा अशा पद्धतीनं असा विचार करून, एकदा या विचारानं, आणि असं जेव्हा करायला लागतो की नाही तेव्हा आपोआप त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पण दिसून यायला लागतं. सिद्धी करणार आहेस का कविता, वाचणार आहेस का? सिद्धी, यमगर, बोला, काही शब्द असतील तर पण बोला. हा, नवीन काय सुचत असेल तर सांगा. आणखीन वेगळ्या 2 ओळी केल्या असल्या तरीही बोला. सदिच्छा नागवंशी, मी बोलू मॅडम? हा बोल. हा बोल ना रे. बोल बोल. फळा होता काळा, त्याच्यावर अक्षरांच्या माळा, ते बघून मी झालो खुळा, सरांनी ठेवला होता माझ्यावर डोळा. खुळा झालास. बर, म्हणजे तुझी कविता विनोदाकडे जाऊ शकते, वात्रट टीकेकडे जाऊ शकते, कारण तो एक पैलू आहे. जसं आपल्याला सरळ म्हणता येतं तसं ते उपरोधातनं पण म्हणता येतं. बरोबर आहे? आपण उपरोधातनं पण मांडू शकतो, विनोदी भाग त्याला येऊ शकतो. तर हाही एक साहित्याचा भाग आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळा पण त्याचा अभ्यास करावा लागतो. हा, सांग की रे बाळा. हा, एक होता फळा, होता खूप काळा, त्यावर भरत असे अक्षरांचा मेळा. बर, आणखीन? फळ्यावर कुठले कुठले विषय तुम्ही शिकता? फळ्याचा वापर कुठं कुठं केला जातो? हा, बोल बोल. मॅडम, फळ्यावर त्याच्यावर कोपऱ्यात एका पटली. हा, बरोबर आहे. परत सुविचार. हा, बरोबर आहे. आणि सगळ्यात म्हणजे वेळापत्रक असतं रोजचं. बरोबर ना? खाली हजर, गैरहजर, पटसंख्या, दिनांक, सुविचार. अगदी शाळेत जाऊन आल्यासारखं वाटलं का नाही प्रत्येकाला? आता आपण वर्गात बसलोय, बरोबर ना? आता बघा, मी एक कविता वाचून दाखवते. फळा कुळकुळीत काळा. आता कुळकुळीत हा शब्द वापरलाय मी. कसा आहे तो? काळा कुळकुळीत. कुळकुळीत म्हणजे काळा आहे पण अजून त्याला तकाकी आहे, असा कुळकुळीत, अजून त्याला विशेषण, ही ते अजून छान वाटतंय. फळा कुळकुळीत काळा, फुलवतो ज्ञानाचा मळा. खुळा नाही करत आपल्याला, फुलवतो ज्ञानाचा मळा. गुरुजनांचे त्यावरती ध्यान, आम्हाला शिकण्याचा मान. ओल्या फडक्याने पुसले तरी तक्रार तो करत नाही. ओल्या फडक्याने पुसले तरी तक्रार तो करत नाही. किती त्यावर लिहिले तरी तो काहीही म्हणत नाही. तक्रार करतो का तो? नाही. किती त्यावर लिहिले तरी तो काही म्हणत नाही. मुलांच्या ज्ञानासाठी तो सारं सोसतो. मुलांच्या ज्ञानासाठी तो सारं सोसतो. तोच मुलांना ज्ञानी बनवतो. तोच मुलांना ज्ञानी बनवतो. आता लक्षात आलं? आपल्याला ज्ञान घेण्यासाठी फळा हे काय आहे? एक साधन आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या ज्ञानामध्ये काय करत असतो? भर घालत असतो. मी त्या दृष्टिकोनातून ही कविता केली. आता बघा, वर्गामध्ये शिकवत असतानाच ही कविता तयार झालेली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचा असतो दुवा. बघा, शिक्षक विद्यार्थ्यांचा असतो दुवा, म्हणून वर्गात फळा हवा. आता इथं मी दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये काय केलंय? यमक टाकले. असतो दुवा आणि
फळा हवा. आता दुवा आणि हवा हे काय आहे, यमक जुळवलेलं आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचा तो असतो दुवा, म्हणून वर्गात फळा हवा. सुविचाराने सजतो, मनात रुजतो. सुविचाराने सजतो, मनात रुजतो, सतत ज्ञानात भर घालतो. मुलांना लावतो ज्ञानाचा लळा, तो असू दे हिरवा काळा. तो कसाही असू दे हिरवा काळा, तोच फुलवतो ज्ञानाचा मळा, तोच फुलवतो ज्ञानाचा मळा. बरोबर. आता बघा मॅडमनी सुंदर कविता केली आहे बघा. कशी विशेषण वापरले बघा. फळा एकच, पण त्यासाठी किती शब्द प्रयोग त्यांनी कवितेमध्ये वापरलेत. ही निरीक्षण क्षमता आपल्या प्रत्येकाकडे असली पाहिजे. आणि मॅडम हीच कविता आपण मी आहे फळा या म्हणजे आत्मकथनात्मक या पद्धतीने सुद्धा कवितेचं लेखन करू शकतो. त्यामुळे तेही थोडं सांगा. कसं आहे, आपण फळा बोलतोय असं लक्षात घेऊन सुद्धा आपण लिहू शकतो. आणि एक लक्षात घ्या, कधीही कथा वेगळी, कविता वेगळी, नाटक वेगळं असं नसतं. हे सगळे त्याचे एक एक भाग आहे. जेव्हा तुम्हाला फळा लक्षात येतो, कविता लक्षात येते, तेव्हा तुम्ही त्यावरती सुंदर निबंध लिहू शकता, त्यातनं एक कथा लिहू शकता. कारण हे सगळे हातात हात घालून आलेले आहेत. कारण असं वेगळं काढता येत नाही. आज आपण फक्त कवितेबद्दल बोलतोय म्हणून मी तो विषय घेऊन तिथे सांगते. पण ह्या सगळ्या साहित्य प्रकारासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच कराव्या लागतात. म्हणजे सगळीकडेच आपल्याला निरीक्षण असावं लागतं, सगळीकडे आपल्याला शब्दभंडार ठेवायला लागतं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वाचन जास्त चांगलं पाहिजे. कारण हे माझं बरोबर आहे की चूक आहे हे कधी कळणार? कारण त्यासाठी आपण आधी दुसऱ्यांचं वाचलं पाहिजे आणि मग आपल्याला प्रेरणा मिळते, अरे मला असं लिहिता यायला पाहिजे, मी असं केलं पाहिजे. आणि मग आपल्याला मनामध्ये यायला लागतं, मी सुद्धा करू शकतो, मला सुद्धा हे लिहिता येऊ शकतं आणि माझं पण कोणीतरी वाचू शकतं. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं आपण एखादी गोष्ट, मग कथा असू दे, कविता असू दे, लिहित असताना आपल्याला ती गोष्ट चारी बाजूने बघता आली पाहिजे. त्या पद्धती चारी बाजूने आपल्याला त्याला विचार करता यायला पाहिजे. आता बघा आपण काय काय बघितलं. एखादी विषय जर आपल्याला निवडायचा असेल तर तो विषय निवडल्यानंतर आपण त्याच्याकडे काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. त्यानंतर आपण त्यासाठी निरीक्षण करून वेगवेगळे अनुभव आपल्या गाठीशी ठेवले पाहिजे. त्या अनुषंगानं आपण विविध अशा विषय किंवा शब्द भंडार आपण वाढवलं पाहिजे आणि मग तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी खूप अवघड, खूप जड शब्द अजिबात आपल्याला वापरायचे नाहीयेत. रोजच्या बोली भाषेतले आपल्याला सहज समजतील असे आपल्याला शब्द वापरायचे. आता झाड हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काय देतो झाड आपल्याला? झाड फळे, फुले, लाकूड. बरोबर. आणि झाडामुळे काय होतं? ऑक्सिजन देते झाड. बरोबर. झाड आपल्याला काय देतं? ऑक्सिजन देतं. आणि झाड लावल्यानं काय होतं? झाड लावल्यानं काय होतं? पर्यावरण शुद्ध राहतं आणि प्रदूषण कमी होतं. प्रदूषण कमी होतं. कारण झाड असेल तर सगळीकडे काय येते? समृद्धी येते. दुष्काळ सगळा निघून जातो. बरोबर आहे की नाही? आता एक छोटंसं गाणं मी तुम्हाला माझं सांगणार आहे. तुम्ही म्हणणार माझ्या बरोबर? माझ्या पाठीमागं म्हणणार? तुम्हाला हादगा माहित आहे? हादगा मुलींना तरी निश्चित माहित असेल. हादगा माहित आहे का ग? बोलला म्हणतात. आपण त्यात खूप खूप गाणी वेगवेगळी म्हणतो, है की नाही? ती कोण आपल्याला शिकवतात का ग गाणी? ऐलमा पैलमा, शिवाजी आमुचा राजा, चंद्र कमळे कमळे दिवा लाव, ही सगळी गाणी आपल्याला पाठ आहेत. कशी काय? आपण ऐकून ऐकून आपल्याला ती पाठ झाली. तसंच एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू, माहित आहे का ग गाणं? एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू, माहित आहे? बर, आता मी की नाही एक गाणं
त्या चालीवरती तयार केले ते बघा असं. एक झाड लावू बाई 2 झाडे लावू. म्हणा पाठीमाग माझ्या. एक झाड लावू बाई 2 झाडे लावू. एक झाड लावू बाई 2 झाडे लावू. 2 झाडे लावू बाई 3 झाडे लावू. 2 झाडे लावू बाई 3 झाडं. 2 झाडे लावू बाई 3 झाडे लावू. 2 झाडे लावू बाई 3 झाडे लावू. 3 झाडे लावू बाई 4 झाडे लावू. 3 झाडे लावू बाई 4 झाडे लावू बाई 4 झाडे लावू बाई 5 झाडे लावू. 4 झाडे लावू बाई 5 झाडे 5 झाडे ही सर्वत्र लावली. झाडे सर्वत्र लावली. झाडे ही सर्वत्र लावली. झाडे सर्वत्र लावली. त्याने ग पिके त्याने ग झाडे ही सर्वत्र लावली. वने ही वाढली. त्याने ग वने ही वाढली. वने वाढली पाऊस आला. पाऊस वाढला. दुष्काळ तो पळून गेला. दुष्काळ तो पळून गेला. दुष्काळ तो पळून गेला. सर्वत्र आनंद झाला. सर्वत्र आनंद झाला. म्हणून म्हणते झाडे लावा. म्हणून म्हणते झाडे लावा. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. सर्वजण आनंदी राहावा. आता बघा ह्या गाण्यामध्ये कुठंही खूप बोजड शब्द आहेत का? नाही. पण तुम्हाला काय संदेश दिला या गाण्यानं? झाडे लावल्यानं काय होतं? झाडे पाऊस झाडे लावल्यानं काय होतं? पाऊस पडतो. सगळीकडे वन फुलतात आणि दुष्काळ पळून जातो आणि सर्वत्र काय होतं? आनंद होतो. म्हणून काय केलं पाहिजे आपण? झाडे लावली पाहिजेत आणि झाडे जगवली पाहिजेत. अशी छोटीशी कविता ही आहे. आता बघा कवितेमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला माहित आहेत कुठले कुठले कवितेचे प्रकार आहेत ते? अभंग. अभंग असतात. कुठं ऐकतात? बालगीत, बडबडगीत. वा वा. आणखीन बडबडगीत आणि आणखीन गाई. पोवाडे बरोबर आहे. आणखीन बरोबर आहे. बघा ओव्या बरोबर आहे. ओवी, बालगीत, बडबडगीत, अभंग, भारुड, राष्ट्रभक्तीपर गीत असे खूप वेगवेगळे काही आहेत गाण्याचे प्रकार आहेत. आणि हे सगळ्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. ते आपल्याला काय करायचे आहेत नंतर समजून घ्यायचे आहेत. आता आपण खूप छोटे आहोत. अजून आपली पहिली पायरी चालू आहे. आपण पहिल्या पायरीत आहोत. आता आपल्याला कविता कशी तयार करायची, त्याचा विचार कसा करायचा, कवितेमध्ये कशा पद्धतीनं मांडणी करायची, यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून आपण आता इतके पुढच्या गोष्टी बघणार नाही. पण बडबड गीत तुम्हाला आवडतात की नाही? लहान असताना सर्कस होती, झकपक, बावळट्यात, विदूषक, काय पण होते, रंगीत ध्यान, जिकडे तिकडे लुडबुड छान. ऐकले की नाही बडबड गीत? अभंग वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे, हे तुम्हाला अभंग पण माहिती आहे. किंवा हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. अशी राष्ट्र भक्तीपर गीत ज्यांना आपल्याला चेव तयार होतो, आपल्याला प्रेरणा मिळते
आपण काहीतरी आपल्या देशासाठी केलं पाहिजे. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारांचा आपल्याला पुढं मोठेपणी काय करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. खूप मोठा आहे. कविता ही एवढीशी नाही आहे, तिचा असा मोठा विशाल सागर आहे. आपण त्यामध्ये नंतर वेगवेगळे भाग आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. आता बघा, आपल्याला कविता तयार करण्यासाठी आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, एखादी गोष्ट आपल्याला कळते पण ती नुसती तशीच गोष्ट सांगितली तर ती आपल्याला आवडत नाही. त्याच्यामध्ये आणि काहीतरी वेगळं मसाला लागतो किंवा आणखीन वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये लागतं की ज्याला आपण कल्पना म्हणू शकतो, प्रतिभा म्हणू शकतो. ती आपल्याकडे असेल तर ती कविता अजून चांगली होते. तर कवितेसाठी आपल्याला ह्या कल्पना कशा सुचतात? कुणाला काय माहितीये? आपल्या जवळ कल्पना कशा सुचतात आपल्याकडं? हे कसं काय सुचलं बाबा? कविता छान केली, कशी सुचली? काय माहिती आहे तुम्हाला? कारण खरंच सगळं चालत नाही, थोडं त्यात नाट्य लागतं, त्यात काहीतरी भावना लागते, मग कविता काय होते, दमदार होते. लक्षात आलं? आता बघा, एक कविता आहे बघा, गाणं आहे, या वाऱ्याच्या पासून विमानी सहल करूया गगनाची, चला मुलानो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. गाणं ऐकले? हो. हा, आता तिथं काय लिहिलं, काय म्हंटलंय बघा, या वाऱ्याच्या बसून विमानी. आता आपण वाऱ्याचं विमान असू शकतंय का? बघा, कल्पना विलास, या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची. आपल्याला कुठे जायचं आहे? गगनात जायचं आहे, आकाशात जायचं आहे. पण आपलं विमान कुठलं आहे? जेट विमान नाहीये, एअर इंडियाचं नाहीये, तर वाऱ्यावर बसायचं आहे, ही कल्पना. आणि कुणाची शाळा बघायची जायची आहे? चांदोबा गुरुजींची. लक्षात येते मी काय म्हणते ते? चांदोबा गुरुजींची आपल्याला शाळा बघायची आहे. अजून एक कविता बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. ऐकले की नाही गाणं? चॉकलेटचा, चॉकलेट म्हटलं तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटते, कॅडबरी. हा हा. आणि तिथं काय आहे? चॉकलेटचा बंगला आहे, लिमलेटच्या गोळ्या, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. गाणं ऐकलं असेल तर लक्षात येईल. तर हे जे आहे ह्याला म्हणायचं कल्पना. ती कल्पना सुद्धा कशी आहे? सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, बरोबर? आता ह्या कल्पना आपल्याला सुचत असतात. कधी सुचतात त्या? आपण तेव्हा त्याचा विचार करायला लागतो, तेव्हा आपल्याला मग त्याच्यामध्ये. आता बघा, तुम्हाला एखादी गोष्ट आईकडनं हवी आहे, बरोबर? मग तुम्ही सरळ मागितली तर आई बाबा देतात का? देतात? मला हे पाहिजे. तुम्ही काय करता? हट्ट करता, बरोबर? हट्ट करता. मग हट्ट करण्यासाठी पण एक वेगळं नाटक करता. तुम्हाला माहित आहे, हे केलं की आई देते, ते केलं की आई देते. हे कुठनं सुचतं तुम्हाला? कारण ती गोष्ट तुम्हाला हवी असते म्हणून. मग हे सुचणं म्हणजे कल्पना करणं. आपल्याला शाळेला जायचं नाहीये, आपल्याला ताप येतो, आपल्याला पोटात दुखतं, बरोबर? हे आपल्या डोक्यात तिथं ऐन वेळेला येणं म्हणजे कल्पना करणं. म्हणजेच त्याला कवीच्या भाषेत प्रतिभा असं म्हणतात. तर मी तुम्हाला जास्तीत जास्त ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्हाला अशा छान एखाद्या कविता आठवत असतील तर एक दोघं कोणतरी मला म्हणून दाखवा, फक्त ओळी दोन दोन, जी गाणी तुम्हाला खूप आवडली अशी. कोण म्हणून दाखवेल?
कुठलंही गाणं जे आवडेल ते. बडबड गीत म्हणा चालतील, पाठ्यपुस्तकातील कुठलंही गाणं. एखादी कविता म्हणा. हा म्हणा म्हणा. तुमचा सहभाग असू दे म्हणून मी सांगते, नाहीतर मी बडबड करते. हा म्हण. हा म्हण. माझी भाषा माझी आई भावना देई तिच्या आवाज जरा स्पष्ट येत नाही बाळा, जरा पुढे जाते. त्याच्याही तर रेंजचा प्रॉब्लेम आहे. दुसरा कोणतर म्हणा बाळानो. थांब पडळकर. हा म्हण सदिच्छा. ससा रे ससा रे कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा. ससा रे ससा. आता ससा रे ससा दिसतोच कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा. बरोबर. आता कापसाची तुलना केली बघ, त्या सशाची आणि कशाची तुलना केली आहे? कापसाची. कारण तो इतका पांढरा शुभ्र छान असतो, तुमच्या नजरेला ते दिसतं. काय आहे तो? मऊ आहे, गुबगुबीत आहे. आता मी काय सांगते ते लक्षात येते का बघा तुम्हाला? हे तुम्हाला नजरेतनं समजणं किंवा तो शब्द उच्चारल्यावरती आपल्याला कळणं, हे त्या भावना तुम्हाला कळायला लागतात. मी आता थोडस संवेदनशीलता, भावना, दुःख, आनंद ह्याच्याकडे जाते की हे शब्द टर टर फाटत गेलं. आता टर टर फाटत गेलं हा शब्द काय करतो की ते असं ओढून फाटलं नाही, याचं टर टर फाटत गेलं. थंडगार विंचवासारखं, काय झुळूक आली वाऱ्याची, आनंदाचे फवारे फुटले, तळमळ झाली. असे शब्द जेव्हा येतात तेव्हा ती भावना थेट तुम्हाला लक्षात येते. आणि कविता करत असताना आपण नुसतं वर्णन करतो तर ती काय होईल? निबंध होईल. लक्षात घ्या, आपण जेव्हा नुसते एका पुढे एक शब्द लिहित गेलो तर तो निबंध होईल. पण कविता, कथा यामध्ये काय असते? भावना असते. आणि ती भावना जेव्हा लिहायला लागतो तेव्हा ती कविता उत्तम होते. लक्षात आलं? तर आता ही भावना म्हणजे काय? आपल्याला एखाद्या दुःखात सामील होता यायला पाहिजे. आपल्या शेजारची मैत्रीण पडली, बरं झालं पडली असं आपण म्हणून चालणार नाही. अगं लागलं का तुला? काय होतंय का तुला? खूप लागलं का? जवळ जाऊन तिला विचारलं तर तुमच्या मनामध्ये सहृदय आहे, बरं झालं, सारखी टेंबा मिळवत फिरते, लागलं बरं झालं, ही भावना बरोबर नाही. लक्षात आलं? एखाद्या मैत्रिणीला पहिला नंबर आला, वाटलं पाहिजे की मलाच नंबर पहिला आलाय, एवढा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या भावनेमध्ये तुम्ही समरस व्हायला पाहिजे. म्हणजे आनंद झाला तर तुम्हालाही आनंद व्हायला पाहिजे. एखाद्याला दुःख झालं तर तुम्हालाही दुःख व्हायला पाहिजे. तर हे म्हणजे तुम्ही जिवंत आहात. लक्षात आलंय? तर ह्या भावना मग त्या वेगवेगळ्या आहेत. मग राग आहे, लोभ आहे, त्या भय आहे, त्यानंतर वीर काही वेळेला असं आपल्या अंगात संचारतंय. एखादं काम आपल्याला बहिणी सांगितलेलं असतंय आणि आपण असं झोकून देऊन करतो, तेव्हा आपल्याला अंगामध्ये काय तयार झालेलं असतं? वीररस साजर झालेला असतोय. आणि तो आपल्या मनामध्ये आला की आपण ते काम चुटकीसरशी करतो. अरे बापरे, 5 मिनिटात करते मी, थांबा मी करते. तिथं वीर रस निर्माण झालेला असतो. असे वेगवेगळे 9 रस असतात. आणि ह्या रस आपल्याला अधिक अभ्यास केल्यानंतर याची सगळ्याची काय होते? ओळख व्हायला होते. आणि मग ही कविता अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजायला लागते. मग ज्यांच्याकडे असं संवेदनशील मन आहे ते आपली कविता अधिक चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात. आणि म्हणून आपण नेहमी समाजात वावरत असताना त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघता आलं पाहिजे. त्याचा काय आपल्याला भाव समजून घेता आला पाहिजे. आणि ते आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी साठवून ठेवता आले पाहिजे. त्याला नोटीस करणं म्हणतात. तसं जर आपल्याला बघायची, तसं जर आपल्याला वावरायची सवय लागली तर आपलं काम खूप सोपं होतं. आता मला विचाराल
कविता कशी सुचते हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. कविता कशी सुचते, कुठं सुचते, असं काय त्याचं टायमिंग असतं का? अजिबात नाही. ती सकाळी सुचू शकते, दुपारी सुचू शकते, पण जेव्हा सुचते तेव्हा लगेच ती उतरावी लागते, नाहीतर ते शब्द हरवून जातात. ती भावना तेव्हा आपली नष्ट होते. म्हणून कुठेही स्वयंपाक करताना सुचू शकते, जाताना सुचू शकते, शाळेत बसल्यावर सुचू शकते, तुम्हाला सुद्धा ती कुठेही सुचू शकते, आपल्या मनामध्ये येऊ शकते. त्यामुळं कविता अमुक ठिकाणी अमुक वेळेला असं काही त्याचं नसतं. फक्त तो विचार मनात यायला पाहिजे, मग आपल्याला ती आपल्या कागदावरती उतरवता येते. आता कविता जर गाण्याच्या मीटर मध्ये असते किंवा गेय असेल तर ती अधिक चांगली होते. बघा, तुम्हाला पहिल्यांदा सुरुवात करायची असेल तर एखाद्या गाण्यावरती ते शब्द टाका. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं, 1 लिंबू झेलूबाई, 2 लिंब झेलू, 3 लिंब झेलूबाई, 4 लिंब झेलू. हे मीटर तयार आहे, त्यात मी बसवलं 1 झाड लावू बाई, 2 झाडे लावू, 2 झाडे लावू बाई, 3 झाडे लावू. बरोबर आहे. असंच पहिल्यांदा सुरुवातीला यायला लागलं की तुम्हाला कविता लवकर करता येते आणि आपल्याला सोपी जाते करायला. तर आपण कविता केल्यानंतर काय करायचं, तर ती आपल्या पुन्हा एकदा आपण वाचायची. कुठला शब्द बदलायचा आहे का, ती त्याच्यामध्ये बसते का, तर ती कविता वाचायची. आपल्या आईला, बहिणीला, ताईला, शेजाऱ्यांना वाचून दाखवायची आणि मग नंतर त्यांना जर ती समजली तर म्हणायचं आपली कविता काय झालेली आहे, अतिशय उत्तम झालेली आहे. कारण सहज सोप्या पद्धतीने ती कविता काय झाली पाहिजे, लोकांना कळली पाहिजे. कारण कवितेतले शब्द हे नेहमी व्यवस्थित आणि साधे सोपे असायला पाहिजेत. जड शब्द वापरून कविता करणं सोपं आहे, परंतु सोपे शब्द वापरून कविता करणं अतिशय अवघड आहे. तर आपल्याला सुचलेली कविता आपण काय करा, आपल्या मैत्रिणीला वाचून दाखवा, आपल्या घरामधल्या आईला वाचून दाखवा, आपल्या बहिणीला वाचून दाखवा आणि आवश्यक ते बदल करा. मी केल्या म्हणजे ती चांगलीच झाली असं नाही. आपण आपल्यामध्ये बदल करायला शिकलं पाहिजे. तर हा असा आहे होय, मग असा शब्द वापरू होय, त्यात कमीपणा असण्याची काहीच कारण नाही. कारण आपण ते शिकतोय, शिकत असताना आपली वृत्ती नेहमी नम्र असली पाहिजे, तर आपल्याला पुढचा मार्ग दिसू शकतोय. आता बघा, मी तुम्हाला इथं एक माझी कविता वाचून दाखवते. मगाशी तुम्हाला कळी म्हणून सांगितलं का नाही, तुम्हाला करायला सांगितले नाही. माझी एक कविता आहे, माझं पुस्तक एक आहे वाघोबाचे दुकान म्हणून, त्यातली एक कविता आहे कळी. झाडावरची कळी बोलेना झाली, झाडावरची कळी बोलेना झाली, तिला लवकर उठण्याची घाई कोणी केली, तिला लवकर उठवण्याची घाई कोणी केली. फांदीवर तिला हळुवार फुलू दे, फांदीवर तिला हळुवार फुलू दे, वाऱ्या संगे झोके घेऊ दे, वाऱ्या संगे झोके घेऊ दे, पाकळी पाकळी अलगद उमलू दे, पाकळी पाकळी अलगद उमलू दे, गंध तिचा सर्वत्र दळवळू दे, गंध तिचा सर्वत्र दरवळू दे, तिला तिच्या जगात मस्त राहू दे, तिला तिच्या जगात मस्त राहू दे. बघा, एका कळीचं फुलात रूपांतर होत असताना आपण काय केलं पाहिजे, निरीक्षण करताना. तसं म्हटलं तर ही कविता कळीची आहे आणि तसंच म्हटलं तर एका मुलीची आहे. कारण मुलगी सुद्धा ही काय आहे, एक कळी आहे. तिला जर आपण फुलवलं तर ती अधिक चांगल्या पद्धतीनं फुलू शकते. आपल्या कर्तृत्वानं तिचा दरवळ सर्वत्र होऊ शकतो. अजून एक तुम्हाला कविता वाचून दाखवते जी तुमच्यासारखं वांड आहे. बेडकीचे पिल्लू, बेडकीचे पिल्लू आईवर रुसले, झाडावर जाऊन बसले, बेडकीचे पिल्लू आईवर रुसले, झाडावर जाऊन बसले, बेडकीने त्याला खूप विनवले, ते काही नाही ऐकले, बेडकीने वाजवली पिपाणी, पिल्लू म्हणाले
दे नारळ पाणी, बेडकीने वाजवली पिपाणी, पिल्लू म्हणाले दे नारळ पाणी. आता बघा पिपाणी आणि नारळ पाणी हे मी काय केलं, यमक जुळवलं. बेडकीने आणला रंगीत फुगा, बेडकीने आणला रंगीत फुगा, पिल्लू म्हणाले माणसासारखा झगा हवा. बेडकीने केला नाच, पिल्लू म्हणाले पेढे हवेत 5. बेडकीने केला नाच, पिल्लू म्हणाले पेढे हवेत 5. बेडकी बिचारी खूप खूप धावली, धावपळ करून अखेर ती दमली. बेडकी बिचारी खूप धावली, धावपळ करून अखेर दमली. काय कळली कविता? आता अजून एक मस्त पैकी कविता बरं का मॅडम हो. मी एक कविता सांगू का? थांब पहिल्यांदा मॅडमचं होऊ दे मग. नाही एकच ओळ आणि एक छोटीशी कविता आहे ती मी वाचून दाखते. मनीमाऊची पुण्याई. काय मनीमाऊची पुण्याई? तुमच्या घरात मांजर असतं का नाही ते. 100 उंदर खाऊन मनीमाऊ हाजला गेली, 100 उंदरे खाऊन मनीमाऊ हाजला गेली, पुण्याची शिदोरी घेऊन आली. हाजला जाऊन तिनं काय केलं, पुण्याची शिदोरी घेऊन आली. आता तिला रोज दूध लागले, आता तिला रोज दूध लागले, उंदीर दिसला की पळून, आता तिला रोज दूध लागते, उंदीर दिसला की पळून जाते. म्हणजे तिनं काय केलं, खरं तर मांजर काय करतं, उंदराला खातं, पण ती आता पुण्याही मिळवले ना, त्यामुळे ती काय करत नाही, उंदराला खात नाही. तिला काय लागते, आता दूध लागतं. पुण्याची शिदोरी घेऊन आली, आता तिला रोज दूध लागते, उंदीर दिसला की पळून जाते. मनीमाऊचे हे गणित मला काही कळेना, घरातला उंदीर काही केल्या कमी होईना, घरातला उंदीर काही केल्या कमी होईना. कारण मनीमाऊ जर उंदराला पकडली नाही तर घरातली उंदरं कशी जाणार हे मला वाटलं. तर अशी एक छोटीशी वेगळी कविता तुमच्या समोर सांगली. आता बघा कोण मगाशी काय ते सांगणार होतं सा, बोल बाबा, वेळ संपत आली आहे. शेवटी एक आढावा घेते. हा बोल, नाव सांग तुझं आणि बोल. हा सार्थक कोलेकर मॅडम नाव आहे माझं. वटाणा फुटाणा शेंगाणा उडत चालले टनाटना, वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघे जण. तीळ चालला भर भर, थांबत नाही कुठे पळभर, तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही, काम आहे मोठं मला नाही सवड. ऐक तर जरा पहा तर खरा, कणभर तिळाचा मनभर नखरा, बघा तरी थाट सोडा माझी वाट, बघूया गंमत करूया गंमत जम्मत. चला रे जाऊ त्याच्या बरोबर, तीळ चालला भरा भरा, वाटेत लागले ताईचे घर, तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात, ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात, ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून, घाल मला पाकात हलवा तर झोकात. ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत, इकडून तिकडे बसली हलवीत, शेगडी पेटली रसरसून, वटाणा फुटाणा शेंगाणा गेले घाबरून. शाबास, ही कविता मला पण होती बर का. वटाणा फुटाणा शेंगदाणा ही कविता अगदी छान आठवते आणि मला पुन्हा त्या पुस्तकात नेलं, त्या काळात नेलं. बेस्ट ऑफ, छान. आता बघा कवितेला विषय कुठले असावेत. आपल्या जवळ जे आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या पेन आवडतो, आपला रुमाल आवडतो, आपलं दप्तर आवडतं, आपल्या बाई आवडतात, आपली आई आवडते, आपल्याला आपला मित्र आवडतो, मैत्रीण आवडते. ह्या कुठल्याही विषयावरती आपण काय करू शकतो, कविता तयार करू शकतो. आणि या सगळ्या कविता तुम्ही ज्या काही तयार कराल त्या कुणाला दाखवणार आहात, तुमच्या आडमोठेबाईंना दाखवणार आहात आणि त्या मला पाठवतील, बरोबर. आता तुमच्या काही शंका आहेत का रे, मला काही विचारायचं आहे का? कारण आता 1-2 मिनिटं राहिले, मग मी शेवट करते. तुम्हाला काही शंका आहेत का? काय शंका आहेत त्या विचारा.
किंवा आपल्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला काय बाई हे समजलं नाही, हे मला अजून सांगाल का, असं काय आहे का? मॅडम बोला. बोला, कोण आहे? कुणाला बोलायचं आहे? समृद्धी. हा मॅडम, प्रतिक्रिया देऊ? हा बोल. नमस्कार मॅडम, माझे नाव समृद्धी अतुल जाधव. मला असे वाटत होते की कोणताही संदेश देणे म्हणजे कविता असते, पण तसे काही नसते हे तुम्ही आम्हाला आज सांगितले, समजावून सांगितले. त्याचबरोबर कविता सोपी कशी करावी, कविता कशी फुलवावी, कविता तयार करण्यासाठी शब्द भांडार असले पाहिजे, आपल्यामध्ये निरीक्षण क्षमता असली पाहिजे, त्याचबरोबर कल्पना शक्ती असली पाहिजे, हे तुम्ही आम्हाला समजावून सांगितले. एका शब्दापासून कविता कशी तयार होते हेही तुम्ही समजावून सांगितले. तुम्ही कोणत्या विषयावर कविता करू शकता हे तुम्ही आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. वा वा, माझं कामच सोपं करून टाकलं. मी पुन्हा एकदा रिवाइंड करणार होते, आपण काय काय केलं, काय काय शिकलं, आणि तुझ्यात सगळे मुद्दे आले बरं का. आता बघा, एक लक्षात घ्या, खूप खूप वाचायचं, खूप खूप बघायचं, आणि ते सगळं आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवायचं. कारण का माहितीये का, कोशिश करणे वालों की हार नाही होती. आपण काय करायचंय, प्रयत्न करायचा आहे. आणि एक तुम्हाला सांगते, सगळ्यांना मी माझ्या विद्यार्थिनींना सांगत असते, तुम्ही माझ्या विद्यार्थिनी आहात. एक कवितेची ओळ पहिल्यांदा सांगते, ती म्हणजे अशक्य हा मज शब्द न माहित प्रयत्न माझा देव, या देवाचे पूजन करिता जिथे येत तसे. बरं लक्षात आलं? अशक्य हा मज शब्द न माहित प्रयत्न माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येत तसे. कारण या जगात अशक्य काही नाही, फक्त आपल्या मनामध्ये काय पाहिजे, त्या पद्धतीची एक जिज्ञासा पाहिजे, आपल्या मनामध्ये एक ठाम पाहिजे. खरं तर या कवितेच्या ओळी अशा आहेत, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असताही निदडी छाती, सांगा या धरतीवरती, उणे मला हो काय, उणे मला हो काय, हे दणकट माझे बाहू. आपल्याकडे आपले हात पाय आहेत, म्हणजे आपली काम करण्याची क्षमता असेल तर या जगामध्ये आपल्याला अशक्य काही नाही. आणि आपल्या डायरीतलं पहिली ओळ काय पाहिजे, अशक्य शब्द नाही, म्हणजे सगळं शक्य आपल्याला करता येतं. तर यशवंत हायस्कूल सांगली या शाळेतील माझी मैत्रीण तुमच्या मॅडम वैशाली अडमुटे यांनी मला इथे चांगली संधी दिली तुमच्याशी गप्पा मारण्याची. तसेच शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनीही एक संधी दिली, त्याबद्दल मी त्या दोघांचेही ऋणी आहे. आणि खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळी मुलं अतिशय उत्साहानं यामध्ये सहभागी झालात, चर्चेमध्ये सहभागी झालात. खरोखर मला उद्या तुमच्यात एक कवी दिसतोय दडलेला, आणि हे वाया नाही जाणार, ही पेरणी आहे, आज बीजे पेरणी झालेली आहे, आणि भविष्यामध्ये त्यातनं सुंदर सुंदर फळं फुलं येणार आहेत, त्यांची सुंदर झाडं होणार आहेत, आणि त्याची फळं आम्ही चाकणार आहोत. कदाचित तुमचं पुस्तक, कविता संग्रहाचं पुस्तक बहीणच्या हस्ते, अडमुटे बहीणच्या हस्ते प्रकाशित होईल, आणि आशा करते की त्या सोहळ्याला मी हजर असेल, कारण मला आवडेल ते. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं, कारण आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो, आपल्या कानावर काय पडतं त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणून आपलं सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो असं म्हणतात, तसं आपण एक संधी बहिणी खूप चांगली दिली आहे, आणि ही जी धडपड आहे ती खूप चांगली आहे, कारण हा उपक्रमच मला आवडला, नाविन्यपूर्ण आहे. तर इथं बोलण्याची संधी दिली, तुमच्या समोर माझे विचार मांडता आले, तर त्याबद्दल धन्यवाद. ते किती छान, किती हे ते तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या कामात मला दिसेल अशी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आदरणीय सौ वंदना हुलबत्ते मॅडम
मगाशीच त्यांनी सांगितलं की खरंच ती माझी मैत्रीण आहे. खास आमचं म्हणजे ग्रंथ महोत्सवाच्या वेळेला माझा आणि त्यांचा परिचय झाला आणि तेव्हाच त्यांच्यामध्ये असणारी एक वेगळी चुणूक मला दिसली. हेरून ठेवलं होतं मॅडमना मी की कधी ना कधी आपण मॅडमना बोलवायचं आणि ती संधी योगायोगानं आज मिळाली. खरंच त्यांनी आज आपणाला अशी फुलते कविता या विषयासंदर्भात आपल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी खूप छान संवाद साधला. नुसतं संवाद साधला नाही, अगदी छानपैकी आई जसं आपल्या मुलाशी गप्पा मारते तसं त्यांनी अगदी छान असं अशी गप्पा आपल्या विद्यार्थ्यांची त्यांनी मारल्या. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आज आपल्याला कविता लेखन करायचं असेल तर नेमकं आपल्याजवळ काय पाहिजे किंवा नेमकं आपण काय करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपल्याकडे निरीक्षण क्षमता पाहिजे, कल्पना विलास पाहिजे, याशिवाय विषय कसा निवडावा, शब्द भांडार आपल्याकडे असणं गरजेचं आहे, वाचनाचं महत्व असेल किंवा निवडलेल्या विषयावर कविता कशी लिहावी या संदर्भात खरं तर मॅडमनी उत्तम मार्गदर्शन केलं. आणि आज मगाशीच म्हटल्या बघा मी बीज पेरणी केली आणि कालच म्हणजे आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच त्यातनं म्हणजे हे त्या बीजाला अंकुर फुटून ते वर यावं, ते रोपटं व्हावं, त्याला छान अशी फुलं फळं म्हणजे लगडावी, ही खरं तर मॅडमची सुंदर कल्पना मला खूप आवडली. म्हणजे एकूणच त्यांनी कविता लेखनाचं तंत्र आणि मंत्र तर सांगितलंच, पण त्यांनी मणिमाऊची पुण्याई असेल किंवा एक होती कळी अशा त्यांच्या स्वरचित कवितांचं वाचन करून कविता नेमकी कशी वाचावी याचा एक उत्तम आदर्श मग याबद्दल त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. आणि त्याबद्दल खरंच मॅडम आपलं मनापासून आभार. अगदी या सुप्रभात समयी तुम्ही आम्हाला इतकं हलकं इतकं मोकळं केलं की मनावरचा ताण सगळा आमचा हलका झाला आणि छान अशा गप्पा मारल्या. आणि खरंच मॅडम एक उत्तम लेखिका आहेत, एक उत्तम कवयित्री आहेत आणि इथून पुढेही असंच उत्तम लेखन कविता आपल्या हातून निर्माण होऊ दे, उत्तम साहित्य आपल्या हातून निर्माण होऊ दे, यासाठी प्रशालेच्या वतीनं प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला खूप खूप शुभेच्छा. पुनश्च एकदा आपले धन्यवाद आणि मनापासून आभार. धन्यवाद मॅडम.